श्रीराम नमस्कार. आज 30 जानेवारी 2022. चक्र, ध्यान आणि कुंडलिनी भाग 22. काही कारणामुळे तब्येत ठीक नसल्यामुळे 2 आठवडे रेकॉर्डिंग करता आलं नाही, त्याबद्दल क्षमस्व. दोघा तिघांनी मागील जो भाग सांगितला गेला होता बीजाचा, पाकळीचा, दोघा तिघांचे प्रश्न होते की आपल्या देहामध्ये ह्या पाकळ्या ज्या स्थित व्हायचं स्थान असतं, तर तेवढं स्थान ह्या पाकळ्यांच्या अंमलाखाली येतं का? मनुष्य देहामध्ये वावरणारी ऊर्जा, जसं एखाद्या झाडाला आपण पाणी घालतो, खत घालतो आणि त्या झाडाची, वृक्षाची मुळं ही जमिनीमध्ये खोलवर रुजलेली असतात, पण त्या झाडाच्या प्रत्येक फांदीच्या प्रत्येक भागामध्ये ते पाणी पोचत असतं. मूलाधार चक्र आणि इतर चक्र. मूलाधार चक्र जशी चैतन्यमय ऊर्जा ही सहस्त्रार चक्राच्या मार्गे शरीरामध्ये प्रवेश करते, मूलाधार चक्रामध्ये स्थित होते, तसं मनुष्याच्या शरीरामधले प्रत्येक विचार, जसं प्रत्येक पाकळीचं कार्य आहे, जसं प्रत्येक दलाचं कार्य आहे. काही ठिकाणी त्याचा उच्चार दल म्हणून केलेला आहे, काही ठिकाणी पाकळ्या म्हणून उच्चार केलेला आहे. तर प्रत्येक दलाचं कार्य हे मूलाधार चक्राशी जोडलं गेलेलं आहे. मूलाधार, जसं वृक्षाला आपण जेव्हा पाणी घालतो तेव्हा त्यांच्या फांद्यांवरती पाणी घालतो का, किंवा पाणी मारतो का आपण? तर नाही, मुळाशी घालतो. म्हणजे तुम्ही जर तुमच्या घरामध्ये झाड लावलेलं असेल आणि नुसते जर त्या कुंडीमधल्या झाडामधल्या फांद्यांवरती जर तुम्ही पाणी स्प्रे केलात किंवा मारलं आणि तुम्हाला असं वाटलं की झाड उत्तम राहील, तर ते राहणार नाही. काही दिवसांनी ते वाळायला लागेल. कारण जिथं पाणी घालायला हवं त्या फांद्यांपर्यंत जिथनं पाणी किंवा खत पोचणार आहे, तो मार्ग म्हणजे त्या झाडाची, त्या वृक्षाची असलेली मुळं. तसं मनुष्य देहामध्ये मूलाधार चक्र, मूळाधार नाही. एकांनी मला प्रश्न विचारला, मूल आणि मूळ याच्यामध्ये फरक काय आहे? मूल हे तुमच्या पिंडातनं, हे जन्मताच, आपण जसं म्हण आहे पिंडी ते ब्रह्मांडी, पण हे पिंड काय आहे? तर आपल्या आईवडिलांपासनं अनुवंशिकता जी आहे, हे जे मूल आहे, मूलतत्व, की ते मुळात आहेच आहे. एखाद्या माणसाचा DNA बदलाचा म्हटलं तर तो बदलता येत नाही, पण एखादा मृतदेह जर जळून खाक झाला तर त्या हाडावरनं हा मृतदेह कोणाचा आहे हे ओळखता येतं. म्हणजे मूल त्याच्यामध्ये लपलेलं असतं. आणि मूळ म्हणजे कुठंतरी, जसं मूळ आपण म्हणतो की एखादी मूळ वाक्य काय, या झाडाची मुळं कुठपर्यंत रुजली गेलेली आहेत, तर मूळ हे उपटता येतं, पण मूल हे तत्व आहे, हे उपटता येत नाही. आणि मुळापासनं, म्हणजे मूलाधार चक्र हे या मनुष्य देहाच्या मुळापाशी आहे, ते मूल चक्र आहे. आणि शरीरातल्या प्रत्येक चक्राच्या, प्रत्येक पाकळीच्या, प्रत्येक दलाला हे जोडलं गेलेलं आहे. ज्ञानतंतूंमार्गे ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांच्यामार्फत हे पूर्ण जाळं, शरीरातल्या 72,000 नाड्या ज्या आहेत, या पूर्ण शरीराच्या या मूल आधार चक्रापासनं त्यांना खाद्य दिलं जातं, ऊर्जा पुरवली जाते.
आणि ही प्रत्येक दलं देहामध्ये त्या त्या ठिकाणी स्थित आहेत. एकाने विचारले मग MRI केलं तर ती आपल्याला दिसतात का? मग MRI केल्यानंतर आपल्याला जी गोष्ट दिसत असते ती चुंबकीय क्षेत्राच्या चुंबकाच्या विरुद्ध गोष्ट असते, तेव्हा तुम्हाला दिसत असते. MRIचं मशीन जर आपण बघितलं, यंत्र ते बघितलं, तर ते चुंबकीय तत्वावरती चालणारं यंत्र असतं. म्हणजे कंपनांवर चालणारं यंत्र असतं आणि त्या कंपनांद्वारे तुमच्या शरीरामध्ये डोकावलं जातं आणि जी मूळ स्थिती आहे, जी मूळ स्थितीशी जोडली गेलेली आहे, ती आपल्याला दिसत असतं. की शरीरामध्ये कुठं काय, एखादा मनुष्य गाडीवरनं पडतो, एखादा ॲक्सिडेंट होतो, बेशुद्ध पडतो, किंवा तो एक स्वतः जर आपल्याला काही इतर त्रास नाही ना म्हणून लगेच डॉक्टर सांगतात तुम्ही MRI करून घ्या, मेंदूचा MRI करून घ्या. म्हणजे कुठं आतमध्ये मेंदूमध्ये रक्तस्राव झालेला नाही आहे ना, त्या रक्तस्रावामुळे गुठळी होऊ शकते. अर्धांगवायूचा पॅरालाइजचा झटका त्या व्यक्तीला येऊ शकतो, म्हणून लगेच MRI केला जातो. म्हणजेच ही जी चुंबकीय शक्ती आहे, ही चुंबकीय शक्ती तुमच्या दलांची स्थिती ही दाखवून दिली जाते, दाखवली जाते. मुळात एखादं मोठं चुंबक घेतलं आणि बारीक बारीक काही खिळे वगैरे त्याच्या बाजूला ठेवलं तर ते आपोआप ओढले जातात. ते चुंबक तुम्हाला हलवायला लागत नाही. जिथं असतं तर तिथं फटकन ते ओढून घेतलं जातं. का घेतलं जातं? तर त्या मुख्य चुंबकाची असलेली ताकद. तसं मूलाधार चक्रामध्ये उत्पन्न होणारी जागृत असणारी ऊर्जा ही शरीराला ज्याप्रमाणे ज्या तऱ्हेने ऊर्जा पुरवत असते त्याप्रमाणे मनुष्याचा देह हा कार्यान्वित असतो. मूलाधार चक्र जागृत होणे, एकाने विचारलं मूलाधार चक्र जागृत होणे म्हणजे काय, तर ती जी ऊर्जा आहे मूलाधार चक्रामध्ये स्थित असलेली जी ऊर्जा आहे याची मनुष्याला ओळख होणं गरजेचं आहे. माझ्या खिशामध्ये 10,000 रुपये आहेत, ते मी कसे वापरायचे हे तो मनुष्य ठरवतो. दुसरा ठरवतो का? तो नाही ठरवत. अगदी कोणाला देणं झालं तरी ते द्यावे, माझ्या खिशात 10,000 रुपये आहेत का नाहीत हे इतर जणांना माहीत नसतं, त्या व्यक्तीला माहिती असतं. पण हे माझ्या खिशातले 10,000 रुपये जर मी समोरच्याला दिले तरी मला काही फरक पडणार नाही. ही मानसिक अवस्था तयार, जशी वैचारिकतेतनं तयार होते तसं आपल्या देहामध्ये निर्माण झालेली जागृत असलेली संचित असलेली जी ऊर्जा आहे, जी प्रत्येक व्यक्तीच्या मूलाधार चक्राशी एकरूप झालेली आहे आणि ज्यांनी आपलं मनुष्य देह हे कार्यान्वित आहे, जे कार्यरत आहे, जे गतिमान आहे, ते स्थिर ठेवण्याचं काम आपल्या मनापासनं ते त्या शक्तीपर्यंत जो दुवा, जो पूल बांधला जातो आणि तेव्हा कळतं की आपलं मूलाधार चक्र जागृत झालेलं आहे. ती ऊर्जा जी आहे, गरज आहे का? मुळात मूलाधार चक्रामध्ये तुमची जागरूकता अवस्था आल्यानंतर ती आपल्याला वापरायचीच नाही आहे. कारण दिली आहे कोणी? ते त्या भगवंताने दिलेली आहे. मग काही असा प्रश्नही उपस्थित होऊ शकतो की मग जर दिलीच कशाला, मला वापरायची नाही तर दिलीच कशाला? तर असं होत नाही की आपण घरामध्ये अशा कित्येक गोष्टी असतात की त्या ज्या आणतो आपण त्या जन्मभर वापरत पण नाही. घरामध्ये आपण एखादं जर झुरळ मारण्यासाठी जर औषध आणलं तर झुरळ जर दिसलं नाही तर आपण काय ते मारत बसतो का औषध सगळीकडं? की नाही, झुरळ नाही आहे तरी मी झुरळासाठी आणलं तरी मी मारत बसणार. डास नाही आहे तरी त्याच्यामध्ये जिथं हवा स्वच्छ आहे, जिथं काहीही नाही, पण मी बरोबर आणलं आहे म्हणून मी लावत बसणार. तर ते मूर्खपणाचं लक्षण ठरेल. आणि ही गोष्ट आपल्या शरीरात उत्पन्न होणाऱ्या ऊर्जेशी निगडीत आहे. पंचमहाभूतांना स्थिर ठेवायला प्रत्येक महाभूताला एक ठराविक ऊर्जा दिलेली आहे.
आणि ती ऊर्जा नियंत्रण करण्याचं काम हे ह्या मूलाधार चक्रापासनं चालू होतं. वायुमार्ग चालू होतं. आपण पाहिलं की अपान वायू, समान वायू, त्याच्यामध्ये उपवायू आहे, धनंजय वायू आहे, देवदत्त वायू आहेत. हे जे वायू जे सर्व प्रकार आहेत. आता आपण हृदय चक्र बघतोय, अनाहत चक्रामध्ये प्राणवायू. मग जर प्राणवायूच नसेल, लहानपणापासून जर प्रयोग करत आलेलो आहे आपण की एका मेणबत्ती आपण प्रज्वलित करावी आणि त्याच्यावरती जर ग्लास ठेवला तर ती विझते. म्हणजे जसं प्राणवायूचं प्रमाण कमी व्हायला लागतं. आपण ही नुसता प्रयोग म्हणून त्याच्यामध्ये बघत असतो. पण परत एकदा तुम्ही ह्या वयाला सुद्धा तो प्रयोग करून बघा. जेव्हा तुम्ही तो काचेचा ग्लास त्या ज्योतीवरती ठेवता तर ती एका फटक्यात ज्योत विझत नाही. जसा प्राणवायू कमी होत जातो तशी ती ज्योत अशी फडफडायला लागते. मग मनुष्य देहामधला प्राण, मनुष्य देहामधलं तत्व हे जसं ऊर्जा कमी व्हायला लागते आणि ऊर्जा कमी झाल्यानंतर, ऊर्जेचं तत्व कमी झाल्यानंतर शरीरामध्ये जेव्हा प्राणवायू राहत नाही, नीट संचार करत नाही, तेव्हा मनुष्याला दम लागायला सुरुवात होते आणि मग त्याचा जीव गुदमरायला लागतो. का गुदमरायला लागतो? तर शरीरामध्ये वायूचा आणि अग्नीचा जो संचय व्हायला पाहिजे, हा संचय व्यवस्थित न होणं आणि शरीरामध्ये जलतत्व वाढणं. शरीरात जलतत्व वाढलं की शेवटी कसं आहे की जल जरी किती असलं तरी ते खराब होतं. पाणी तुम्ही कितीही ठेवलं तरी प्रत्येक गोष्ट कितीही चांगली असती, नाशिवंत नसली तरी तिचा गुणधर्म असतो की ती स्वतःचा ठराविक कालावधीनंतर ती खराब व्हायला लागते. मग पंचमहाभूतामध्ये जेव्हा शरीरातला अग्नी आणि वायू बिघडतो तेव्हा शरीरामध्ये प्राणवायू हा अस्थिर अवस्थेमध्ये जातो. आता हे सांगायचं कारण असं, आपण आत्ता या अनाहत चक्रापर्यंत आल्यावरती हे सांगायचं कारण असं की आपण आता फक्त काय झालं की एवढे भाग झाले, आता आपला अनाहत चक्र चालू आहे. पण उजळण्यासाठी तुम्हाला परत खालनं यायला लागतं ना. अन्नग्रहण केल्यानंतर ते काही परस्पर लगेच गुदद्वारापाशी जाऊन पोचत नाही. त्याच्यामध्ये रस तुमच्या शरीरामधले, लाळेमधले हे एकत्रित होतात, मिक्स होतात. त्याप्रमाणे तुमच्या शरीरामध्ये जठरामध्ये ज्याप्रमाणे अग्नी असतो त्याप्रमाणे त्याचं पचन होतं आणि मग शेवटी ते तुमच्या मूलाधारापाशी येतं, मुळापाशी येतं. गुदद्वारावरती ज्याचा नियंत्रण आहे तिथपर्यंत मग येतं. पण बीजांचा अभ्यास करताना, दलांचा अभ्यास करताना आपण एवढ्यासाठी प्रत्येक बीज वेगळं करून बघतोय की भगवंतांनी आपल्याला काय काय सिस्टम, काय काय प्रकार आपल्या देहामध्ये जन्मताच दिलेले आहेत आणि त्याचा आपण कसा उपयोग करतोय आणि करायला पाहिजे हे कळणं गरजेचं आहे. तेव्हा हा षटचक्राचा अभ्यास होणार आहे. अमुक एक चक्र त्याच्यामध्ये हो का हे झालं का, मग मी तेवढं, एकाने मला प्रश्न विचारला, माझ्या पोटात दुखत होतं म्हणून मी तर बेंबीवर हात ठेवला. नुसतं बेंबीवर हात ठेवला का? तुमची मानसिक अवस्था काय आहे? एकरूपता झाली का तुमची? तो मंत्रच मला म्हणता आला नाही, मी मंत्रच विसरले. असं मंत्र विसरून कसं चालेल? दरवाजा आपण एखाद्याचा जेव्हा वाजवतो तेव्हा आतनं आवाज येतो कोण आलंय म्हणून. तेव्हा बाहेरनं आपण सांगतो ना की अमुक आम्ही आलेलो आहोत. तेव्हा त्या आतल्या माणसाला कळतं की हो हा माझ्या ओळखीचा आहे, तेव्हाच तो आत घेतो. अनोळखी माणसं असेल तर तो पहिलं खिडकीतनं बघतो की हे तर आडनावाचं माझ्या कोणी ओळखीचं नाही आहे, कोण आलं आहे. तर आपण सुरक्षिततेच्या दृष्टीने, सेफ्टीच्या दृष्टीने बघावं की आधी कोण आपल्या घरामध्ये डोकवतं आहे किंवा कोण दरवाजा वाजवत आहे. सेम कृती, अशीच कृती ही मनुष्याच्या देहामध्ये होत असते. एखादं चक्र जागृत करताना किंवा एखादा मंत्र म्हणताना तो मंत्र शरीराच्या ज्या भागावरती कार्यान्वित होतो, कार्य करत असतो,
तेव्हा त्याची ओळख करून दिली पाहिजे ना. 10 माणसांचा ग्रुप झाला, 10 माणसांचा गट झाला, तर तुझं काम काय आहे हे त्याला त्या प्रवासाला जायच्या आधी सांगायला पाहिजे की तू अमुक अमुक जेवायची सोय तू कर, अमुक अमुक पाण्याची सोय तू कर, अमुक अमुक तिथं गेलं तर जागेची सोय तू कर. असतात एकत्र, पण प्रत्येकाच्या कामाची विभागणी विभाजन हे वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं असतं. मग तसं मनुष्य देहामध्ये असलेल्या प्रत्येक चक्रांच्या पाकळीला हे प्रत्येक जे कार्य ठरवून दिलेलं आहे भगवंतानी, जे कार्य ते दल करतं, हे करण्यासाठी इतर दलांची पण मदत लागतेच. पण जेव्हा आपण बघतो की बाहेरचा माणूस माझ्या अनोळखी आहे, तर तेव्हा त्याला परस्पर आत येऊन देतो का? तर नाही देत. मग तसं जर एखादं तुम्हाला अनाहत चक्र जागृत करायचं असेल आणि मूलाधार चक्राचा मंत्र जर तुम्ही म्हटलात, तर ते अनाहत चक्र जागृत होणार आहे का? तर नाही होणार आहे. ज्याला हाक मारली तोच ओ देणार आहे. वर्गामध्ये ज्या विद्यार्थ्याचं नाव घेतलं असं तोच म्हणतो सर मी आहे म्हणून प्रेझेंट. इतर सगळेजण म्हणत नाहीत. अगदी एकाच आडनावाची दोघं तिघं जरी असलं तरी नाव उच्चारलं जातं, म्हणजे कुठंतरी विभिन्नताही असतेच. मग चक्रांबाबतीत हीच गोष्ट लागू आहे. छ बीजामध्ये म्हणजे छत्र म्हणजे काय असा जर एकाने प्रश्न विचारला की छत्र म्हणजे काय, जर केस कापलेच नाहीत, आम्ही मानत नाही की आम्ही केस कापल्याने काही फरक पडेल असं आम्हाला वाटत नाही, ठीक आहे, हरकत नाही. शास्त्रांनी काय सांगितलेलं आहे ते महत्वाचं आहे. मनुष्याच्या छत्र कशासाठी म्हणतात, छत्र हरपणं कशासाठी म्हणतात? तसं जर असतं तर शिवाजी महाराजांना छत्रपती म्हटलंच नसतं. प्रजेचा राजा आहे, प्रजेची काळजी करणारा आहे, तो छत्रपती आहे म्हणून प्रजेला काळजी नाही आहे. तसं छ बीज तुमच्या हृदय चक्रामध्ये अनाहत चक्रामध्ये जागृत अवस्थेत आहे, म्हणजे तुमचं हृदय व्यवस्थित चालू आहे हे सांगायची गरज नाही आहे. पण राजांना हाक मारण्यासाठी जसं छ बीज आहे त्यांना आपण असं धरू की छ म्हणजे छत्रपती, तर छत्रपतीनं हाक मारण्यासाठी तुम्हाला त्या अनुषंगानेच हाक मारायला पाहिजे, तो मान त्याला द्यायलाच पाहिजे. एखाद्या लहान मुलासारखं, एखाद्या ऐऱ्या गैऱ्या साध्या एखाद्या मावळ्यासारखं जर त्यांना हाक मारलं तर ते बघतील का? बघतील. पण जे स्थान, जे पदवी, जी गोष्ट त्यांच्या देहाला तुम्ही सुपूर्द केलेली आहे, दिलेली आहे, त्याचं कार्य जर जागृतावस्थेत यायचं असेल तर त्याच गोष्टींनी त्यांना हाक मारणं गरजेचं आहे. मग छ बीज जेव्हा तुमचं आपण मागच्या वेळी पाहिलं की छ म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये असलेलं छत्र आहे. पण हृदयाचं काय आहे, तर हृदयाचं पण हे छत्रच आहे. च या वर्गामधलं प्रत्येक वर्गीकरण केलेलं आहे. आता बीज एकाने प्रश्न विचारला ह्याची निवड कशी केली गेलेली आहे, तर वर्गीकरण केलेलं आहे की मूळ बीजाचं मूळ शब्द काय, तर च चमच्यातला च ह्या वर्गामध्ये ही सगळी बीजं आलेली आहेत. च छ ज झ न्य ही जी बीजं आहेत, ही बीजं त्याप्रमाणे वर्गीकरण आपण लहानपणापासून शिकतोय. व्यंजन म्हणजे काय, व्याकरणामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी आल्या आहेत, पण आपल्याला तेव्हा माहीत नसतं की आपल्या देहाचा षटचक्रांचा अभ्यास वास्तविक हा आपण लहानपणापासून शाळेत असल्यापासून करतोय. कारण प्रत्येक बीजाचा उच्चार तेव्हा आपल्याला शिक्षक करून दाखवत नव्हते, पण वास्तविक तेव्हापासून आपण या गोष्टींचा अभ्यास करत आलेलो आहोत. मुळाक्षर किती, त्याच्यात व्यंजन किती, व्याकरण कशासाठी केलं जातं, व्याकरणाविषय का महत्त्वाचा मानला गेलेला आहे आत्तापर्यंत, हा त्याच्यासाठी मानला गेलेला आहे की हा तुमच्या मनुष्य देहाशी निगडीत असलेली ही गोष्ट आहे. मग छ हे बीज आपण जे मागच्या वेळी बघितलं की वायुतत्वातलं जलतत्वाचं बीज आहे. हे शरीरामध्ये उत्पन्न होणारे विचार हे शरीरामधलं असलेलं जल हे हलवाचं काम करतात. जलतत्व आहे ते. जल म्हणजे काय हलवतं शरीरामध्ये, किती टक्के पाणी आहे,
मग ते पाणी शरीरामध्ये कुठं कुठं फिरलेलं आहे, मुरलेलं आहे. तर या सगळ्यांवरती तो आघात केला जातो. का खचतो माणूस? कधी आपण असा विचार करतो का की एखाद्या घरामधली व्यक्ती जाते, ती त्या व्यक्तीला स्मशानात जाऊन जसे अंतिम संस्कार जेव्हा केले जातात तेव्हा गेल्यानंतर शेजारची पाजारची आता आता तो फ्लॅट सिस्टीम आल्यामुळं हा प्रकार कमी झाला आहे, पण अजूनही जिथं वाड्या आहेत की त्या घरामध्ये पिठलं आणि भात दिला जायचा. मग कुठल्या शास्त्रामध्ये लिहून ठेवलंय का की पिठलं भातच द्यावा असं का? त्याचं कारण काय आहे? कारण बीज हे जेव्हा दुर्बल होतं, तो छत्र, मनुष्याचं आई आणि वडील हे एक छत्र आहे. मुलगा अगदी विदेशात असो, नाही तर आई वडील विदेशात असो, पण त्या तुमच्या ह्या मुलाशी हे निगडीत नातं असतं. ते जेव्हा हरपतं तेव्हा त्याचे सर्व परिणाम त्या देहावर, एखाद्या व्यक्तीचे आई वडीलपैकी किती झालं, ठीक आहे बा वयस्कर आहेत ते गेले, तरीही त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या देहावरती आणि त्याच्या षटचक्रांवरती हा 100% होतोच. आणि हा झालेला परिणाम आहे, हे बीज आहे. हे बीज कुठल्याही परिस्थितीत दूषित होऊ नये, निर्बल होऊ नये म्हणून तुम्हाला जलतत्व आणि वायुतत्व हे एकत्रित करून दिलं जातं. कारण भातामध्ये जलतत्व सामावलेलं आहे, तसंच जे पिठलं आपण खातो त्याच्यामध्ये वायुतत्व सामावलेलं आहे. मग जल आणि वायू ही दोन्ही तत्व त्या क्षणी त्या व्यक्तींना, ज्या व्यक्तींच्या घरामध्ये ती व्यक्ती गेलेली असते, मृत्यू पावलेली असते, त्यांच्या घरामध्ये जाऊन हे दिलं जातं. का दिलं जातं? तर त्या व्यक्तींच्या शरीरातील, हृदयातील, अनाहत चक्रातील बीज हे योग्यच राहावं याच्यासाठी दिलं असतं. आणि जेव्हा एखादा म्हणतो की आपण 3 जण माणसं आहेत आणि एखादा पदार्थ आहे, 5 माणसं बरोबर आहेत असं आपण समजू, आणि त्या 5 माणसांना 5 पदार्थ, 5 केक खायला आणलेले आहेत, आणि त्यातली 2 नाही म्हटल्यानंतर बाकीचे 3 काय म्हणतील की अरे हे कशाला, तो 2 नाहीच आहेत, तर आपण हे 2 आहेत ना ते वाटून खाऊन टाकू. आणि हेच कार्य शरीरातला अग्नी, आकाश आणि पृथ्वी हे तत्व करत असतं. कारण ही तत्व ओळखतात की आत्ता वायुतत्व आणि जलतत्व या देहातलं कमी झालेलं आहे, आणि ती बाकीच्या गोष्टी, बाकीची ही आकाश, पृथ्वी आणि अग्नी ही तत्व हवी होतात. आणि जेव्हा हवी होतात तर तुमच्या लक्षात येईल, ज्या घरातला माणूस गेलेला असतो त्या घरातल्या माणसांना त्या स्मशानातनं घरात येईपर्यंत वखवखून भूक लागलेली असते. का लागलेली असते? तर तो अग्नी तत्व त्या बाकीच्या, हे 2 नाही आहेत ना, जलतत्व आणि वायुतत्व हे कमी पडलं. छत्र गेलं की या 2 गोष्टी गेल्या. छत्र गेल्यानंतर ह्या 2 बीज, ही 2 गोष्टी त्याच्या बाजूला आपलं अस्तित्व दाखवायला ह्या 3 तुमचे अग्नी, आकाश आणि पृथ्वी ही 3 तत्व पंचतत्वातली ताबडतोब त्यांची जागा घेतात. आणि म्हणून मग त्या माणसांना वेड्यासारखी भूक लागते की कधी एकदा खातोय आणि काय करतोय असं त्याच्यामध्ये झालं. आणि ते खाल्ल्यानंतर घरी आल्यानंतर अगदी 2-3 दिलं तरी ते येऊन खातात, आणि खाल्ल्यानंतर त्यांना ते बरं वाटतं. का बरं वाटतं? ते का तर भूक लागलेली नसते, ही तत्व ती जागा घेतात. कितीही संकट आलं, मनुष्य जोपर्यंत, ती व्यक्ती घरामधली हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असते, इस्पितळात ॲडमिट असते, तिथं जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही तोपर्यंत ह्या व्यक्तीचं हृदय धडधड करत असतं. काय होईल. आणि जेव्हा ती व्यक्ती मृत पावते तेव्हा भगवंतांनी अशी उपाययोजना आपल्या शरीरामध्ये करून ठेवलेली आहे की हे जे रस आहेत
ही जी पंचतत्व आहेत ह्याच्यामध्ये आपोआप बळकटी उत्पन्न होते. आणि ही उत्पन्न झालेली बळकटी त्या मनुष्याची अचेतन संस्थेमधनं जी कंपनं येतात ती त्या क्षणी थांबवते, दरवाजा बंद करून घेते आणि या व्यक्तीला कणखर तयार करते, कणखरपणा या व्यक्तीमध्ये तयार करते. किंवा बाबा इतकं झालं, इतकं खचलो त्याच्यामध्ये, त्या हॉस्पिटलमध्ये होतं, इतका काय काय उपचार केले, काय केलं काय केलं. पण जेव्हा व्यक्तीचा तो मृतदेह घरात येतो तेव्हा ती व्यक्ती खंबीर झालेली असते. का झालेली असते? तर भगवंतांनी उपाययोजनाच करून ठेवलेली आहे की काही जरी झालं तरी तिथं नाही ना, ठीक आहे, ती व्यक्ती पटकन सांभाळली जाते. आपण म्हणतो, एकदा डॉक्टर सांगतात, कानावर घालून ठेवतात की अमुक अमुक आम्ही उपचार करतोय, पण ह्याच्यातनं काय होईल सांगता येत नाही. तुम्ही नातेवाईकांना सांगून ठेवा, तुमच्या मनाची तयारी करून ठेवा. मनाची तयारी करून ठेवा म्हणजे काय? किंवा तो स्त्री असो किंवा पुरुष असो, तो स्वतःच्या अचेतन संस्थेला सांगतो की ह्या गोष्टीला मला आज न उद्या सामोरं जायचं आहे. आणि जेव्हा सामोरं जायचं आहे हे जेव्हा त्याच्या पिंडाला कळतं की तेव्हा त्या देहामधली, अनाहत चक्रामधली, हृदय चक्रामधली ही जी बीजं असतात ही कणखर होतात. त्यांना अगोदरच तुमची अचेतन संस्था सांगून ठेवते की आज ना तुला हा प्रसंग यायचा आहे, जरा तुला सामोरं जायचं आहे, त्याच्यामुळं तू तयार राहा. आणि मग त्या माणसांना नंतर त्रास होत नाही. ही सर्वसाधारण आपल्याला जी आपण आजूबाजूला बघणारी कृती असते, पण वास्तविक ही मनुष्याच्या षटचक्रांशी निगडीत असलेली कृती आहे की नाही. ते याच्यामध्ये गेले, शांततेत गेले. म्हणजेच काय झालं तर छ बीज हे आपल्या मृत्यूशी पण निगडीत बीज आहे की मृत्यूला जसं छ नंतर ज बीज लागून येतं. एखादी गोष्ट लागून आलेली असते. हळद आली की कुंकू, म्हणजे कुंकू आली की हळद आलीच. नुसतं कुंकू लावलंच जात नाही, हळद आणि कुंकूच लावलं जातं. पण जिथं काही वेळा जर लागलं असेल एखादी गोष्ट, रक्त आलं, तर पटकन हळद लावली जाते, तिथं कुंकू लावलं जातं का? तर नाही लावलं जात नाही. काय असतं? कधी विचार केलाय कुंकू म्हणजे काय असतं? शरीरातला कुठलं कॅल्शियम त्याच्यामध्ये दिलेलं असतं? काय आहे प्रकार? कुंकू म्हणजे प्रकार काय आहे? का नुसतंच आपलं सगळ्यांनी सांगितलं माथ्यावरती, कपाळावरती हळद कुंकू लावा म्हणजे झालं, तर तसं नाही आहे. आज्ञाचक्र आपल्याला पुढं येईलच ते. पण एखाद्या स्त्रीच्या शरीरामध्ये कमी जास्त होणारं कॅल्शियम आणि व्हिटॅमिन या दोन गोष्टींचं म्हणजे जर असंतुलन असेल आणि त्या स्त्री किंवा भगिनींनी जर कपाळावर फक्त हळद कुंकू लावलं, तर हा त्रास व्हिटॅमिनचा किंवा कॅल्शियमचा त्या स्त्रीला होत नाही. इतकी ताकद या हळद कुंकवामध्ये आहे. आणि ह्या चक्राशी आपल्या ह्या इथं बोट हे करून दाखवलं, इथं द्वार आहे त्याचं. हे द्वार तुमचं परस्पर जोडलं गेलेलं आहे. हे या अनाहत चक्रातल्या छ बीजाला जोडलं गेलेलं आहे. काय झालं? आपण इतकी सर्वसाधारण ह्याच्यामध्ये कृत्या होत असतात. पती गेला, काय केलं? गळ्यातलं मंगळसूत्र काढा, तो वाटी काढा, ती त्याच्या तोंडात मणी घाला. अरे कशासाठी कृती आहे? शास्त्राचं कारण काय आहे? कुठली तत्व अशी आहेत का समाज सांगताय पूर्वकाळापासून चालत आलेलं आहे म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही हे करा? तर नाही. प्रत्येक कृतीमध्ये आपल्या षटचक्रांशी निगडीत असलेल्या गोष्टी ह्या लागलेल्या आहेत. म्हणून या सर्व कृती दिलेल्या आहेत. नुसतं असं म्हणतो का की आपला मनुष्य गेला, त्याच्या शरीर जड होऊ नये म्हणून जिथं जिथं शरीरामध्ये हवा जाऊ शकते तिथं कापूस लावून ठेवा किंवा काहीतरी लावून ठेवा, पहिलं बांधा. म्हणजे काय होतं? वायुतत्व तुमचं अनियंत्रित होतं ना. शरीरामधलं वायुतत्व जातो, जल जातं, रक्ताचं पाणी होतं. मग आपण विचार करतो का? अग्नी कुठे जातो?
पृथ्वी कुठं जाते, आकाश कुठं जातं. पण मग या दोनच गोष्टींनी, वायुतत्व आणि जलतत्वांनी या देहावरती परिणाम व्हावा, की वायुतत्वांनी सगळ्यात नियंत्रणच जातं. अनाहत चक्राचं, तुमच्या हृदय चक्राचं नियंत्रण जेव्हा शरीरावरनं जातं तेव्हाच तो देह हा मृत आहे तेव्हा असा घोषित केला जातो. कारण जोपर्यंत हृदय चालू आहे तोपर्यंत भला तुमचा मेंदू न चालो, शरीरातला कुठलाही अवयव न चालो, पण जोपर्यंत हृदय चालू आहे म्हणजे तुमच्या शरीरामधला वायू चालू आहे तोपर्यंत तो देह मृत मानला जात नाही. आणि जसं हृदय काम करायचं थांबतं त्या क्षणी शरीरामधले असलेली वायुतत्व एका क्षणामध्ये निष्क्रिय होतं आणि ते निष्क्रिय झालेले वायुतत्व तुमच्या शरीरातलं जलतत्व हे बिघडवतं. म्हणजेच काय करतं की जल हे तुमच्या रक्ताची जागा घेते आणि तुमच्या शरीरातलं रक्ताचं पाणी एका सेकंदात व्हायला सुरुवात होते. एका सेकंदात सुरुवात होते म्हणजे प्रक्रियेला ताबडतोब सुरुवात होते. आणि मग त्या आता जो देह तसा राहिला तो नंतर रक्त राहत नाही, पाणी होतं रक्ताचं. म्हणजे वायू आणि जल ही दोन तत्व ज्या बीजावर अवलंबून आहेत ते हे छ बीज आहे. म्हणून आपण नेहमीही त्याचा उच्चार करताना छ वर अनुस्वार देऊन, अनुस्वार आपल्याला माहिती आहे चैतन्याचं प्रतीक आहे, त्याच्यामध्येच मनुष्याचं जीवन भरलेलं आहे. आधी याच्या अगोदर बऱ्याच वेळा सांगून झालेलं आहे. म्हणून छम हा जे आहे तसं म एवढ्यासाठी उच्चार करायचा कारण पुढं त्याला बीज जोडायचं आहे. म्हणून छन त्याचा उच्चार करायचा नाहीये, छम उच्चार करायचा आहे. मग जसं आपण शाळेमध्ये म्हणतो की छडी लागे छम छम, छम म्हणजे काय की तुमच्या शरीरामधलं तुम्हाला जागृत अवस्थेत आणण्याचं काम करत असतात ते. लहान मुलाच्या पायामध्ये, एखाद्या स्त्रीच्या कमरेला छल्ला का बांधतात, पायामध्ये तुमच्या पैंजण का घालतात, त्याचा आवाज छम छम आवाज येतो. त्या छल्ला त्याला म्हणतात. छ का म्हणतात, छल्लाच का म्हणतात, कारण छ बीज आणि ल बीज हे जोडून आलेलं बीज असतं. ज्या स्त्रीला, ज्या भगिनीला उदराचा प्रॉब्लेम आहे, ज्या स्त्रीला भगिनीला गर्भाशयाचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना मूल व्हायचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी नुसता हा छल्ला हा जरी कमरेला अडकवला तरी त्याचा शारीरिक, त्या स्त्री भगिनींचा अडचण, प्रॉब्लेम हा दूर होतो. कारण त्याच्यामधनं उत्पन्न होणारा ध्वनी जो असतो हा कुठं लावतात, छल्ला इथं लावतात का किंवा इथं लावतात का, तो तिथं लावतात. म्हणजे तुमच्या स्वाधिष्ठान चक्र आणि हृदय चक्राच्या जिथं जोडलं जातं. आपण कमरेला लावतो, कुठं लावलं छल्ला, तर कमरेला लावलेला आहे. मध्ये लावतात का छल्ला, इथं तर नाही लावत, बाजूला लावतात. का लावतात, कारण वाहिनी तिथनं केलेली आहे. स्वाधिष्ठान चक्रामधनं अनाहत चक्रामध्ये जाणारी छ बीजाची वाहिनी ही तिथनं गेलेली, म्हणून छल्ला तिथं लावला जातो. म्हणून छल्ल्याचं महत्त्व पूर्वकाळापासून आहे, आता लावत नाहीत. बऱ्याच जणांना माहीत पण नाही की छल्ला म्हणजे काय. पायामध्ये पैंजण का घातलं जातं, कारण ज्या मुलाला, ज्या बाळाला पायामध्ये, हल्ली भगिनी पण पायांमध्ये आपण बघतो की पैंजण घालतात. का घातलं जायचं, कारण मनाची स्थिरता ही त्यातनं शरीरामध्ये उत्पन्न होणारी कंपनं स्थिर करायचं काम ह्याच्यामधनं जो ध्वनी उत्पन्न होतो ते करत असतं. ज्या स्त्रीला मानसिक धर्मामध्ये अडचण येत असेल, जास्त शरीरामधनं रक्तस्राव होत असेल किंवा होतच नसेल, त्यांनी नुसती पायामध्ये जर पैंजण घातली तरी त्यांचा अडथळा दूर होतो. आणि हे आमच्या डॉक्टरांनी दोघा तिघांना सांगून हे अडथळे, फक्त इतका सोपा उपाय आहे, तेव्हा माहीत नव्हतं, नंतर ही गोष्ट कळली की का सांगतात.
की कृती का करायला सांगतात हे नंतर कळलं. तर फक्त त्या आवाजाने, कारण काय आहे की आधी जसं सांगितलं की शरीरातला वायू आणि जलतत्व एखादं, परत आपण त्याच जागेवर येऊ की 5 जणांचं अन्न जर 2 जण येत नसतील तर बाकीचे 3 जण संपवतात, नाहीतर ते वाया जातं, कुचतं. आणि तीच गोष्ट इथं अग्नितत्व करते. त्या स्त्री देहामध्ये जर कमी जास्त प्रमाणात जर असेल वायू आणि वायुतत्व आणि जलतत्व जर कमी जास्त प्रमाणात असेल तर अग्नितत्व त्याची जागा घेतं आणि त्या स्त्रीच्या शरीरामध्ये अग्नी उत्पन्न होतो आणि त्या ऊर्जा उत्पन्न झाल्यामुळं त्याचा सहर परिणाम जो होतो त्या रजावरती होतो, पृथ्वी तत्वावरती होतो. मग त्या स्त्रियांच्या टाचा दुखायला लागतात, खूपच टाच दुखतात, सगळे प्रयोग केले पण टाच काय थांबत नाही. कंबर दुखायला लागते, मान दुखायला लागते, कारण ही सगळ्या गोष्टी पृथ्वी तत्व, अग्नितत्व आणि आकाश तत्वाच्या अंमलाखाली येतात. म्हणून जी आभूषणं सुद्धा जुन्या काळापासून जी वापरलेली जातात, वापरायला सांगितलेली आहेत, ही वापरणं गरजेचं आहे. ती तुमची आता नवीन नवीन पद्धतीने त्याची डिझाईन्स केलेली जातात, नक्षीदार त्याच्या नक्षा बनवल्या जातात आणि त्याप्रमाणे केली जातात, तर ते सर्व चुकीचं आहे. त्याचं कारण असं, ज्याचं केलेलं डिझाईन आहे, त्याचं केलेलं जे नक्षीकाम आहे ते तुमच्या शरीराच्या देहाला अनुसरून तुमच्या षटचक्रांना नियंत्रित ठेवण्यासाठी केलेली ही आभूषणं असतात. का करायचं आहे, का घालायचं आहे? सुरुवातीच्या काळामध्ये चोर नव्हते का? होते चोर. मग आत्ता घालायचं नाही, आत्ता घातल्यानंतर कसं तरीच वाटतं. नाकात नथ घालायची नाही, का घालायची नाही? हल्ली स्त्रिया नथ घातल्यानं बघतात, नाही बघत. मग का त्याच्यामध्ये घालत नाही? तर लाज वाटते, कसं घालणार, ही जुनी फॅशन झाली, ही फॅशन. मग आत्ताचे माता भगिनींमध्ये वाढलेले शारीरिक व्याधींचे रोग हे काय आहेत? हे औषधांनी कसे बरे होतील? जर तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला जर भगवंतानी उपजत जन्मताच सगळी सिस्टम, सगळी यंत्रणा ही जर स्थिरपणे दिलेली आहे आणि त्याचा बाह्य गोष्टीमधनं जर आपण पारंपरिकदृष्ट्या जर बघत आलेलो आहे, तर त्या सर्व गोष्टी जर आपल्याला त्या अनुषंगाने आपला देह जर व्यवस्थित तयार होत असेल तर मनुष्यानी त्या गोष्टी स्वीकारायला हव्यात. आज पैंजण त्याच्यामध्ये कधी कोणाला विचारलं, आज लग्न आहे, हातावर मेहंदी काढली, का काढली मेहंदी? छान दिसते म्हणून काढली? कुठलं तत्व जागृत होतं मेहंदी काढल्यानंतर? तर हे छ बीज जे आहे, हे छ बीज त्या स्त्रीच्या, त्या इतर व्यक्तींच्या शरीरातली ऊर्जा नियंत्रण करायचं काम करतं. म्हणून हातावर मेहंदी काढली जाते. जेवढी मेहंदी जास्त लाल, म्हणजे भडक ज्याच्यामध्ये येतात, तेवढं म्हणतात की ती छान रंगली आहे. ती रंगलेली त्याच्यामध्ये नाही, ज्या स्त्रीच्या अंगात, ज्या भगिनींच्या अंगामध्ये ऊर्जा जास्त असते ती मेहंदी रंगतेच. जुन्या काळी त्याच्यामध्ये म्हटलं जायचं की पत्नीने दिलेला विडा जर खाल्ला जर रंगला तर पती पत्नीमध्ये प्रेम आहे. तर म्हणजे काय आहे? म्हणजे या सर्व गोष्टी का त्याच्यामध्ये परिणाम काय आहे? काय का तो विडा खाल्ल्यानंतर, कात जास्त लावल्यानंतर सुद्धा विडा रंगाचा नाही, का रंगाचा नाही? कारण ज्या पत्नीकडनं तो विडा घेतला जायचा तिच्याबद्दल जर तुमच्या मनामध्ये रसच नसेल तर तुमच्या शरीरामध्ये तो भाव उत्पन्नच होत नाही आणि त्याच्यावरनं ती ओळखायची खूण. समोर सरळ खुर्चीवर बसून कधी त्याच्यामध्ये विड्याला कधी चुना लावताना पाहिलेलं आहे तुम्ही? जुना सिनेमा बघा, नाटक बघा, त्या लोडाला टेकून ती कृती बघा. कुठल्या कृतीमध्ये हात कसा पाठीमागं गेलेला आहे आणि कसा तो विडा लावला जातो, किंवा जी एखादी स्त्री, मग ती व्यक्ती त्या अगदी तमासगिऱ्यांकडे जाणारी का असे ना, ती कुठल्या मांडी कशी घालून बसतीये आणि तो कात आणि चुना लावतीये, ही तुमची कृती बघणं गरजेचं असतं. कारण तुमच्या देहावरती, तुमच्या षटचक्रांवरती त्याचा परिणाम होत असतो.
हे कळणं का गरजेचं आहे? आता हे सांगायचं गरजेचं एवढ्यासाठी आहे की आपला देह भगवंतानी तयार करताना आज समाजामध्ये उत्पन्न झालेले हृदयरोग, मधुमेह ह्याची कारणं काय आहेत की तुम्ही तुमच्या पारंपरिक गोष्टी ह्या डावलता आणि स्वतःच्या मनाप्रमाणे जगता. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जे स्थित चक्रांची जी दलं आहेत ही सगळी निर्बल होऊन जात आहेत. त्यांना जे पाहिजे ते जर खायलाच दिलं नाही तर त्याचा उपयोगच नाही आहे काही. घरामध्ये जर तुम्ही एखादं कुत्रं पाळलं आणि एखादी गाय पाळलीत आणि त्या कुत्र्याला जर नुसती जर तुम्ही गवत खायला दिलं तर ते कुत्रं खाईल का? किंवा एखादा अभक्ष्य गोष्ट जर त्या गायीला खायला दिली तर ती गाय तोंड पण लावणार नाही. मग तुम्ही असं म्हणू शकता का की एकाच ठिकाणी मी हे दोघांना त्यांना मला पाहिजे तेच देणार? ते खाणार नाहीत. कुत्रं गवत खाणार नाही. का खाणार नाही आहे? कारण ते पिंडातच नाही. मग ज्या मनुष्याच्या पिंडात जी गोष्ट नाहीच आहे त्याच्या विरुद्धच मनुष्य आज बरोबर करत चाललेला आहे. म्हणून आज ह्या आपल्या पृथ्वी तलावावरती आपण बघत आहोत की का तत्व बिघडलं, अग्नितत्व आणि जलतत्व का बिघडलेलं आहे आणि वायुतत्व का बिघडलेलं आहे. ही जी तत्व बिघडायची कारणं काय आहेत ती मनुष्याने स्वतः निर्माण केलेली आहेत. कारण मनुष्य हा निसर्गाच्या विरुद्ध वागत आहे. म्हणून त्याच्यामुळं प्रत्येक शरीरातली षटचक्र एका मनुष्याला खोकला झाला, सर्दी झाला, ताप झाला की तो 10 जणांना देऊन जातो. का देऊन जातो? त्याचं कारण असं की प्रत्येकाच्या शरीरामधली असलेली षटचक्रांमध्ये कुठं ना कुठं तरी दोष उत्पन्न झालेला आहे. म्हणजे याचाच अर्थ की तुम्ही जे अटीनियम घालून दिलेले आहेत पूर्व परंपरेपासून ते तुम्ही पाळत नाहीत. आज किती जण असे आहेत की जे जानवं घालतात, संध्या करतात. ब्राह्मणांनीच फक्त संध्या करायला पाहिजे असं आहे का? आणि मुळामध्ये आडनावावरनं ब्राह्मण करायला जाऊच नाही असं आपलं अगोदर बोलणं झालेलं आहे की जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. मग जर तो ब्रह्म जाणतो जर तो ब्राह्मण असेल तर त्यांनी आपण किती गोष्टी अशा असतात. आपण रोज जेवताना चित्राहुती घालतो का? कशासाठी घालायला पाहिजे? आणि मग नंतर जायचं आणि तांत्रिकाकडे जाऊन सांगतं की मला त्रास होतोय, हे होतंय, मी काही गळ्यात घालू का, कुठले काही देता का खिशात ठेवायला? कशासाठी? जर तुम्हाला तुमच्या पूर्व परंपरापासून जर दिलत आहे की 3 चित्राहुती घाला आणि जर तुम्ही बाजूला ठेवा, तुमच्या बाजूला तुमच्या पानाभोवती तुमच्या स्वतःभोवती वावरणाऱ्या अतृप्त आत्म्यांना तुम्ही बाजूला ठेवा आणि त्यांच्यासाठी हे अन्न द्या, तर त्याच्यात चुकलं काय? पण मनुष्य आज करणार आहे का? एखादा हॉटेलमध्ये गेल्यानंतर तो चित्रावती घालणार आहे का? तर बाकीचे म्हणतील काय मूर्खपणा करतोय. म्हणजे लाजे खातर आपण आपल्या शरीरावरती आपल्या संस्कारांवरती आपण गदा आणलेली आहे. आणि जे हृदयामध्ये अनाहत चक्राचे जे छ बीज आहे हे छ बीजच सगळ्यावरती कार्यान्वित करतं. या सगळ्या ज्या गोष्टी मी आत्ता तुम्हाला सांगतोय हे फक्त आणि फक्त या छ बीजाशी निगडीत आहेत. फक्त पालखी निघाली की त्याच्यावरती ती पुढं छत्री धरायची. अरे कशाला धरली? देवाला ऊन लागू नये म्हणून धरली का पाऊस पडतो म्हणून त्याच्यामध्ये धरली? छत्र काय धरलंय? तुम्ही काय शिकलाय आहात त्याच्यामधनं? मग शिकायचं काय? कधी कोणी विचार केलाय का की पालखीचा वरचा दांडा असा त्याच्यामध्ये तो दांडा केलेला असतो? का केलेला असतो त्याच्यामध्ये? काही पालख्यांना त्याच्यामुळे अशा पद्धतीने असतो, काही याला नुसता दांडा असतो. मग कधी विचार केलेला आहे का की असं का केलं जातं? या पालखीची ही असं हे कोणी डिझाईन तयार केलं आणि का कशासाठी तयार केलं गेलं? आपण कधीचं निरीक्षण करतो का? मग अवलिया जे आहेत त्यांची पालखी कशी असते? संन्यासी आहेत त्यांची पालखी कशी असते? दत्तगुरूंची पालखी कशी असते? इतर देवदेवतांची पालखी कशी असते? हे आपण कधी पाहतो का पाहत नाही? कारण त्याचं न पाहण्याचं कारण असं आहे की आपल्याला त्याची गरज भासत नाही आहे. नुसतं षटचक्रांमध्ये एवढा मंत्र म्हटला आहे का सांगितलं हो का कानाचा हो का, मग मी नुसतं म्हटलं तर जाईल का? नुसतं कसं जाईल? अगोदर तुम्ही तुमचं पाप आणि हे किती त्याच्यामध्ये गोळा करून ठेवलेलं आहे.
तुम्हाला एखादी गोष्ट सुरुवात करायची असेल तर काय नुसतं काय एखादं जमीन तुम्हाला दिली तर नुसते तुम्ही बीज टाकल्यानंतर होणार आहे? त्याची मशागत करून ते साफ करायला पाहिजे. ती जागा तुम्ही नांगरायला पाहिजे, त्याच्यावर पाणी मारलं पाहिजे. आणि ही प्रत्येक कृती ही तुमच्या या पंचतत्वाशी निगडीत आहे. तसं तुम्ही एखादा मंत्र, एखादा जप जेव्हा तुम्ही धारण करता, जेव्हा स्वीकार करता, तेव्हा तुमचा देह कुठल्या स्थितीत आहे याचा मनुष्य विचार करतो का? की फक्त यांनी सांगितलेलं आहे तुम्ही हे करा तर तुमचं ऐकणं कमी होईल, हा तुमचा त्रास जाईल. अरे आधी किती त्याच्यामध्ये गंज करून ठेवलेला आहे, आधी किती गंज लागलेला आहे, हा पाहिला आहेत का? का नुसतं त्याच्यामध्ये सांगितलं आता ज बीजचं करायचं आहे तर आजपासून ज बीजच करू. अगोदर त्याच्यामध्ये इतक्या वेळा त्याच्यात सांगितलेलं आहे की मृत्युंजय मंत्रामध्ये आणि महामृत्युंजय मंत्रामध्ये जी बीजं वापरलेली आहेत ही षटचक्रांशी निगडीत आहेत. मागच्या भागात सांगितलं की ज बीज सुद्धा जे निगडीत आहे ना, हे आपण हे मृत्युंजय मंत्राशी, आपल्या देहाशी, आपल्या प्राणाशी निगडीत आहे. पण त्याचा विचार होतो का की नुसतंच ऐकायचं काही आणि त्याच्यामध्ये ते सोडून द्यायचं? आपण त्याचा उपयोग किती करतोय याचा काही आपण जर एखाद्या गोष्टीच्या कृतीचा आपण स्वतःच्या बाबतीत जर विचारच केला नाही, ही अमुक गोष्ट ही माझीच आहे, ही असंच आहे आणि तसंच होतं, तसंच घडतं, कशासाठी तुम्ही तुमच्या मनामध्ये विचारांमध्ये एवढे स्वतः जर अडकून बसत असाल तर तुमचा देह आणि तुमची षटचक्र स्वच्छ कधी होणार? केलेली कृती विसरून जावं, झालेलं जेवण विसरून जावं म्हणून आपण हातावरती हात धुतो कशासाठी? फक्त आपल्या हाताला खरकटं लागलंय म्हणून त्याच्यामध्ये हात धुतो. आता तर फिंगर बाऊल येतात. तो फिंगर बाऊल आल्यानंतर किंवा आपण तिथं चूळ भरली जाते का, नंतर काही जण भरतात. म्हणजे आपणच आपल्या संस्कृतीला किती डावलतो आहे हे लक्षात येत आहे. आणि मग जर नुसता षटचक्रांचा अभ्यास करताना एकाने मला अक्षरशः पिडून सोडलं की क्रियायोग कुठं येतात, तुम्ही क्रियायोग घेता का, तुम्ही अमुक करता का, तुम्ही तमुक करता का, कशासाठी? आपला देह काय आहे आधी तुम्ही तुमचा स्वतःचा देह ओळखला आहेत का? तर तो जर न ओळखता तुम्हाला डायरेक्ट परस्पर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी करायच्या झाल्या तर एवढ्या सोप्या गोष्टी आहेत का की 1 महिन्यात साध्य होईल का? मग मला बाहेर परदेशात जायचं आहे त्याच्यात माझं पूर्ण होईल का? असं शक्य आहे? तुम्ही कितीही पैसेवाले जरी असलात तरी एक बीज पेरल्यानंतर त्याचं रोप येऊन कधी विचार केला आहे का की तुकाराम महाराजांनी बीज लावलं, इवलीचे रोपं लाविली या द्वारी, असं तुकाराम महाराज म्हणतात. मग ते तुकाराम महाराजांनी बीज का नाही लावलं? तुकाराम महाराज का म्हणतात इवलीचे रोप लावले त्यांनी. कारण हा कधी विचार करतो का की तुकाराम महाराजांसारखा संत बीज म्हणत नाही, रोप म्हणतो. रोप का म्हणतो? कारण भगवंतानी तुम्हाला जन्माला घालतानाच तुमच्या मनामध्ये, तुमच्या देहामध्ये ते बीज भगवंतानीच पेरलेलं आहे. आणि मग तुम्ही पेरलेल्या बीजाला तुम्ही काय घालताय, कुठल्या तऱ्हेचं खत घालताय, याच्यावरूनच ते रोप वाढणार आहे. मग हा विचार करत नाही आपण. संतांनी दिले नुसतं किती सुंदर ओवी लिहिली आहे. अरे सुंदर ओवी का लिहिली आहे? त्याच्या मुळाशी जा. तिथपर्यंत माऊलींनी त्याच्यामध्ये काय जगाला काय समाजाला शिकवलं त्यांनी की देहाला कुरवाळत कुठपर्यंत बसावं. वयाच्या 16व्या वर्षी 18व्या वर्षी माऊलींना असं वाटावं की माझं कार्य संपन्न झालं. आज 16 आणि 18 वर्षाच्या मनुष्याला आपण म्हटलं तर की माझं कार्य संपन्न झालं, आता मी देह सोडतो, तर आपण म्हणू काय वेडायच का, अजून तुझं अरे काय सगळं व्हायचं, तुझं लग्न व्हायचंय, अजून हे व्हायचंय. म्हणजे काय तू भौतिकात किती अडकलास? भौतिकात मनुष्य किती अडकतो. मग आपण नुसतंच त्याच्यामध्ये वाचायचं, ऐकायचं, एका कानाने ऐकायचं आणि एका कानाने सोडून द्यायचं, तर त्याचा उपयोग काय? कुठपर्यंत असं म्हणतो का की माऊलींनी सांगितलं की 21व्या वर्षी आपण समाधी घेऊ. प्रत्येक भावंडांसाठी 2-2 वर्ष त्यांनी त्याच्यामध्ये स्वतःचं आयुष्य त्यांनी सांगितलं की मी आजपासून ज्ञानदेव म्हणून नाही येणार, बाप रखुमा देवीवरू, असं त्याच्यामध्ये ते म्हणते. पुढच्या ओव्या ज्यात ते ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेवा संपले, असं नामदेवानं त्यांनी सांगितलं की ह्या पुढं माझा देह मी मोकळा केलेला आहे, हे तुम्हाला मी सांगतोय.
आणि आजपासनं ज्ञानदेव म्हणे मी या माझ्या लिखाणामध्ये, म्हणून काही ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ओव्यांमध्ये ज्ञानदेव म्हणे नाही आहे. तसं कारण काय की त्या क्षणी मनाने ज्ञानदेव महाराजांनी सांगितलेलं आहे की मी माझं आत्ता अस्तित्व माझं स्वतःचं माझ्या मनाला स्वीकारून मी थांबतो आहे. आणि मग आपण असं म्हणायचं आहे का की नाही ठीक आहे ज्ञानदेव महाराजांनी जर त्याच्यावर ठरवलं तर आपण पण, मी ते म्हणत नाही आहे, पण त्यांनी कशात गुंतू नका सांगितलेलं आहे. मूलाधार चक्र जागृत माऊलींचं झालं. आमचं डॉक्टर नेहमी म्हणायचं की मूलाधार चक्र माऊलींचं जागृत का झालं, कारण इतर गोष्टींमध्ये अडकून बसले नाहीत. ते जे कार्य करण्यासाठी त्यांनी जन्म त्यांचा झाला होता ते कार्य झालं. आज मनुष्य असं म्हणतो का की नाही अमुक पदावरनं मी निवृत्त झालं तरी माझी अमुक ओळख आहे आणि आता तुम्ही असं करा त्याचा फायदा घ्या, मी त्याच्यावरनं संपत्ती जमा करतो, अमुक करतो, माझ्या मुलाला त्या गोष्टींनी त्या वशिलांनी कामाला लावतो. म्हणजे मनुष्य देहाची वैचारिकता कुठपर्यंत चालू आहे. मग ज्ञानेश्वरांनी तसं केलेलं आहे का. मग आपण नुसतं त्याच्यामध्ये घ्यायचं की काय माऊलींनी त्याच्यामध्ये काय सुंदर केलं, आळंदीला गेल्यावर किती प्रसन्न वाटतं, पण कधी मनामध्ये विचार करतो की आज माझं वय 50 आहे 52 आहे, आज मला मरण आलं, माऊली नको मला अजून जगू दे, मी तुमच्या इथे येतो. हेच प्रत्येक मनुष्य मागत असतो. कधी त्याच्यामध्ये म्हणतो की माऊली तुमचं कसं होत 21व्या वर्षी तुमचं जीवन पूर्णत्वाला गेलं ते आम्हाला सांगाल का, ते कळेल का. पण ह्याच्या पाठीमागं लागत नाही. फक्त मूलाधार चक्र जागृत कसं करायचं, माझी चक्र जागृत कशी होतील आणि त्याचं मी लोकांना कसं सांगेल ह्याच्यामध्ये मनुष्य गुरफटून बसलेला आहे. कशासाठी पाहिजेत क्लासेस. अमुक चक्र जागृत करून घ्या, जोगळेकर म्हणून त्याच्यामध्ये आहेत, मी आज नाव घेऊन त्यांचं सांगतोय की मी अमुक त्याच्यामध्ये त्यांचे फी भरलेली आणि ते म्हणले 6 महिन्यात तुमचं मूलाधार चक्र जागृत करून देऊ आम्ही. म्हटलं ते काही कुठली कोंबडी वगैरे आहे का काही, की कुठली गोष्ट अशी आहे का की तुम्हाला एक एफडी ठेवली आहे तुमची 6 महिन्याने तुम्हाला अजून इंटरेस्ट देऊ. तुमच्या देहामध्ये बदल काय केला करायला सांगितलेला, देहामध्ये काहीच नाही. त्यांनी सांगितलेली साधना 1 तास करायची. असं होतं का. लोकांचे जन्मोनजन्मी खर्ची झालेले आहेत तरी त्याच्यामध्ये लोक सांगत नाही. आणि मुळात कसं आहे की ज्या व्यक्तीचं मूलाधार चक्र जागृत होतो तो त्याच्या स्वतःच्या मुखाने कधीच सांगत नाही की माझं मूलाधार चक्र जागृत झालेलं आहे. कारण का, त्या गोष्टीपासनं त्या विचारांपासनं तो कधीच लांब गेलेला असतो. हा देहच माझा नाहीये हे जेव्हा मनुष्याला कळतं की हे 10 देह माझा नाहीच आहे, देह हे देवाचे मंदिर. अरे देह देवाचे मंदिर. मूर्ख माणसा, तुझं नुसतं देवाचं मंदिर आहे म्हणून त्याच्यात चांगले कपडे घालायचे आहेत का. देह हे देवाचं मंदिर आहे, तो ठरवेल कधी इथनं उठून जायचं आणि काय करायचं. हा अर्थ घे. नुसतं देवाचं मंदिर म्हणायचं का त्याच्यामध्ये. कधी आतमध्ये गेल्यानंतर घुमटाकडे वरती करून बघितलंय का की कसं आहे बाबा, त्याच्या खाली उभं राहून बघितलेलं आहे का, की आज आपण अमुक दर्शनाला शंकराच्या दर्शनाला आलेलो आहे, शिवाच्या दर्शनाला आलेलो आहे आणि तिथला त्याच्यामध्ये जो घुमट आहे आतमधला कळस आहे त्याच्यामध्ये केला की आवाज घुमतो. तो का घुमतो. देवीच्या मंदिरामध्ये घुमत नाही, इथं कसं काय शिवाच्या मंदिरात का घुमतो. मग वास्तुशास्त्रानुसार ते काय केलेलं आहे, अशी काय रचना केलेली याचा विचार आपण कधी करत नाही मनुष्य. फक्त त्याच्यामध्ये गेलो काय आवाज घुमतो, काय सुंदर घुमतो, काय माझा ओंकार लागला. अरे मूर्खा, तुझा ओंकार लागला म्हणजे तू तुझ्या ओंकार कसा लागतो याच्यात तू अडकलास. तुझं देहभान विसरतच नाही, तू एकरूपच झाला नाहीस. मग त्याच्यासाठी हे 6 बीज आहे. षटचक्रातलं 6 बीज हे कशासाठी सांगितलेलं आहे, तर मनुष्याचा देहाचा एकरूपतापणा जेव्हा तुमच्या देहापासनं वेगळा होतो त्यावेळी खरं मनुष्य देह हा एकटा उरतो. म्हणून आई वडील गेले, वडीलधारी माणसं गेले की म्हणतात छत्र हरपलं. छत्र हरपलं म्हणजे फक्त काय आज मला खायला प्यायला घालणारे गोष्टी हे जग सोडून गेल्या असं नाही. या ज्या सर्व गोष्टी आहेत आज मला सांगणारा की अरे बाबा रे तू असं वागू नकोस, अगं तू असं वागू नकोस, लोक काय म्हणतील ती तू त्याच्यामध्ये कर, हे सांगणारं अधिकार आहे. तो अधिकारच आज संपला, तो खांब कोसळून पडला.
एखादी व्यक्ती, एखाद्यांचे आई वडील जरी म्हातारे असतील, त्यांना बोलता येत नसेल तरी त्यांनी केलेले संस्कार एक क्षणोक्षणी त्या मुलांच्या मनामध्ये बोलत असतात की आपल्या आईबापांनी मला हे शिकवलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्या मार्गाने त्या मार्गावरती मला चालायचं आहे. म्हणजे ते छबीज झालं. म्हणून त्याला छत्र म्हटलेलं आहे. आणि ते छत्र काय करतं तर मनुष्याचं हृदय हे स्वस्थ ठेवायचं काम करत असतं. म्हणून बीज हे खूप महत्त्वाचं बीज दिलेलं आहे की सगळ्या ज्या काही गोष्टी समाजामध्ये लहानपणापासून आपण ज्या पाहत आलेलो आहे, कोणी त्याच्यामध्ये आलं का आजपासनं सुरुवात करा. कधी आपण त्याच्यामध्ये आता रेडीमेड गंध मिळतात. कशासाठी गंध उगाळाची कृती केलेली आहे. तुम्ही जेव्हा गंध उघळता साहणेवरती, त्या साहणेवरती सहाणी स्थिर राहते. त्याप्रमाणे मनुष्याचा देह हा फक्त त्यावरती साहण्याचं जे खोड आहे त्याप्रमाणे फिरत असतो विचारांनुसार. पण जे खालची जी सहाण आहे ना, ती सहाण मनुष्याचं मनाप्रमाणे स्थिर पाहिजे, तर तुमचा देह त्या साहणेवरती उगाळला जातो आणि सुगंध निर्माण होतो. पण आपण रेडीमेड फक्त आणतो, देवाला लावतो, कपाळाला लावतो. म्हणजे गंमत काय आहे की ही षटचक्रांना जागृत अवस्थेत करायचं काम रोजचं काम आहे. हे आपण करतो. आज प्रत्येकाच्या घरामध्ये शॉवर दिलेले आहेत. उघडला शॉवर की मनुष्य आंघोळ करत असतो. पण आपण वाचलं असेल की पहिल्यापासून आई येते, लहानपणापासून कित्येक जणांनी अनुभव घेतला असेल की आई यायची, पहिलं ती तपेली घ्यायची, त्या मुलाच्या डोक्यावरती पहिल्यांदा त्या पाणी ओतायची आणि हर हर गंगे भागीरथी म्हणायची आणि त्या मुलात टाकायचं. मग ते मुलगा खेळत बसायचं त्या पाण्यामध्ये. पण मग ही आई कृती का करते, काय करते येऊन ते मातृत्व. हे मातृत्व म्हणजे बीजे जेव्हा तुम्हाला ती येते आणि असं करायची. जर त्यांना आठवत असेल तर पहिलं जे तपेलीमधनं आहे ते डोक्यावरनं घालून असं केलं जायचं मुलाला. कारण त्या आईच्या माध्यमातनं त्या मुलाच्या शरीरामध्ये जी ऊर्जा शिरलेली असते, ज्या द्वारातनं त्या सहस्त्रातनं शिरलेली असते, ती आई स्वतःच्या शरीरातली ऊर्जा त्या मुलाच्या शरीरामध्ये ट्रान्सफर करत असते. आणि हर हर गंगे भागीरथी असं ती म्हणते की त्या 3 अवस्था आहेत ही. आणि ह्या 3 अवस्था माझ्या मुलाच्या जीवनामध्ये कायम व्हाव्या. आणि मुलगा हा कापसा कधी म्हणता बघितलं का कधी कापसाने त्याच्यामध्ये कापूस का दिला जातो. कारण मनुष्याचा, माझ्या मुलाचा, माझ्या बाळाचा देह हा कापसासारखा जीर्ण व्हावा. म्हणजे थोडक्यात इथपर्यंत हे माझा मुलाचा देह जगावा असा आशीर्वाद त्याच्यामध्ये दिलेला असतो. म्हणून ते छत्र महत्त्वाचं असतं. ज्या ज्या व्यक्तींना आईवडील जिवंत आहेत त्यांच्यासारखे भाग्यवान कोणीही नाही. आणि ज्यांचे आईवडील असून जे त्यांचं दुर्लक्षित केलं जातं, त्यांना बाहेर कुठं तुम्ही वृद्धाश्रमात ठेवा किंवा कुठं अजून ठेवलं जातं, त्याच्यासारखं महापातक ते कुठलंही नाही. हे काम कारण बीज जे तुमच्या हृदयाशी निगडीत आहे. आणि गंमत अशी की भगवंताने ठेवलेलं आहे की हे बीज जे आहे ना, की हे तुमच्या प्रारब्धाशी जोडले गेलेलं बीज आहे. काय सांगू, आई वडील होते तोपर्यंत काही मी काय करायचो नाही. आई खायला घालायची, माया. आई गेली आणि कोणी विचारत नाही. मी आईला किती ओरडलो, आईला काही छळलं तरी आई खायला घालायची. ही आईला खायला घालायची ही माया नव्हती, तर ते बीज होतं. शरीरातलं एकमेकांच्या हृदयाशी जोडलेलं हे बीज होतं की हे बीज कार्यान्वित व्हायचं. पण जेव्हा जेव्हा ते छत्र हरपतं तेव्हा भगवंतांनी आपल्या जुन्या शास्त्रातल्या लोकांनी
त्या मनुष्याला त्या क्षणी जाणीव करून दिलेली असते की बाबा रे, आता तुझं डोक्यावरचे केस काढ, तुझं छत्र हरपलं, आता तू या जगतामध्ये तू एकटा आहेस आणि आता तुझं देह हा तुलाच एकट्याला सांभाळायचा आहे. अरे आई ठीक आहे, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, घरामध्ये झोपून आहे, पण मनुष्याला माहीत नसतं की तिची ताकद ही आपल्याशी जोडली गेलेली असते. मनुष्याला त्या मुलांना वाटतं की काय करणार आहे, आई तर घरात बसलेली आणि मी इथं काम करतोय. मूर्ख माणसं आहात तुम्ही. आई तिथनं बसल्या जागी सगळ्या काही गोष्टी करू शकते. वडील बसल्या जागी सर्व गोष्टी करू शकतात. उगाच शास्त्रामध्ये सांगितलेलं नाही आहे, मातृदेव देव पितृदेव बघ स्वामी तिन्ही जगाचा आई वना भिकारी, हे का म्हटलेलं आहे की जिथं जो जगताचा स्वामी आहे तो सुद्धा आई विना भिकारी म्हटलेला आहे. त्याचं कारण असं, अरे त्याचं सुद्धा छत्र हरपलं तरी तो माणूस स्वतः परमेश्वराला त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, ही काही नाही. म्हणून मनुष्याच्या देहामध्ये असलेलं हे बीज हे खूप महत्त्वाचं आहे. अनाहत चक्रामधलं हे बीज मनुष्याच्या प्रारब्धाशी, मनुष्याच्या कर्माशी, मनुष्याच्या रोजच्या कृतींशी जोडलेलं आहे. तुमच्या समाजामध्ये वावरताना तुम्ही काय पद्धतीने वागत आहात, काय आपल्यावरती संस्कार आहेत, आपल्या सुरुवातीपासनं आपली पारंपरिक गोष्टी कुठल्या आहेत, ह्या गोष्टी ह्या पाळणं का गरजेचं आहे. मूल होत नाही, नंतर मग कोणतरी सांगतं तुम्ही कुलदेवतेला गेला होतात का आणि मग जायचं, त्याला अर्थ नाही. कुलदेवता सांगत नाही की तुम्ही त्याच्यामध्ये माझ्याकडे रोज या, पण स्मरण तरी करा, मनापासून स्मरण करा. मनापासून स्मरण केलं तर तुम्ही तिथं पोचणारच आहात. तिथं जायला पाहिजे तुम्हाला असं काही नाही, पण तुम्ही गेलाच नाहीत तरी शेवटी तर आहेच ना की तुला काही जरी झालं, कुठेही फिर, कितीही करोडपती असो, कितीही अरबपती असतो, शेवटी देह जाळाला त्याच स्मशानात जायला लागतं, ज्या स्मशानामध्ये ज्याच्याकडे अन्न वाचून मेलेला देह असतो त्या भिकाऱ्याचा, त्यालाही तिथंच जाळतात, तिथंच त्या अरबपतीला जाळतात. ह्याच्यावरनं विचार करायला पाहिजे मनुष्याने की मनुष्याचा देह जोपर्यंत चैतन्यमय अवस्थेत आहे तोपर्यंत त्यांनी आपल्या शरीरातली जागृत असलेली षटचक्र कशी स्थिर राहतील ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि बीज हे बीजाला पुढं ज जहाजातला, झबल्यातला आणि न्य हे स्वाध्यायाच्या मार्गाने आपलं हृदय कसं स्थिर होईल, स्थित होईल, शांतता करता येईल. कारण मनुष्य आहे म्हटल्यानंतर त्याच्यात चुका या होणारच. कारण भगवंतांनी त्याची उत्पत्ती करतानाच त्याला तेव्हाच विचार आला असेल की हा मनुष्य मी जन्माला घातला आहे, ह्याच्या अर्थी हा काहीतरी चुका करणारच. मग भगवंतांनी जिथं सांगितलेलं आहे की बाबा रे, तू जर चूक केलीस तर तुला कसं सांभाळायला लागेल, तू काय केलंस तर त्याच्याबद्दल तुला मार्ग निघेल. ठीक आहे, चल तू आता वागलास असा, पण तरीही तू अजून सुधरू शकतोस. आणि ते सुधारलंस तर तुझं अनाहत चक्र, तुझं हृदय चक्र हे शुद्ध राहील. कारण हा देह चालवण्यासाठी ते स्टेशन, हृदयाचं पंपिंग स्टेशन हे स्थिर असणं, स्थित असणं, योग्य गतीने असणं गरजेचं आहे. ते कसं ते पुढच्या भागात पाहू. श्रीराम.